ओके. आता आपण इंटरनॅशनल बँकिंग फायनान्सचा आपला नवीन लेक्चर सुरू करतोय. तो काय आहे? गोल्स ऑफ इंटरनॅशनल फायनान्स. तर पहिला गोल्स बघूया. इंटरनॅशनल फायनान्स मॅनेजमेंट इज द डिझाईन टू प्रोव्हाइड टुडेज फायनान्शियल मॅनेजर विथ अन अंडरस्टँडिंग द फंडामेंटल कन्सेप्ट अँड टूल्स नेसेसरी टू द इफेक्टिव्ह ग्लोबल मॅनेजर. आपण जर इंटरनॅशनल फायनान्सचा अभ्यास केला तर आपण काय करू शकतो? अंडरस्टँडिंग काय करू शकतो बघा? अंडरस्टँडिंग ऑफ द फंडामेंटल कन्सेप्ट. आपल्याला त्यामुळे फंडामेंटल कन्सेप्ट समजू शकतात. अँड टूल्स नेसेसरी टू बी इफेक्टिव्ह ग्लोबल मॅनेजर. आपल्याला जर ग्लोबल मॅनेजर व्हायचं असेल तर आपल्याला कुठच्या कन्सेप्ट माहिती पाहिजेत, कुठच्या टूल्स माहिती पाहिजेत. या टूल्स आपल्याला कशामुळे समजतात? इंटरनॅशनल फायनान्समुळे समजतात. हे पहिला गोल आहे. दुसरा गोल बघू. इट हेल्प टू अंडरस्टँड अँड मॅनेजिंग फॉरेन एक्सचेंज. यामुळे आपण अंडरस्टँड करू शकतो म्हणजे समजू शकतो आणि मॅनेज करू शकतो काय? फॉरेन एक्सचेंज रिस्क आणि पॉलिटिकल रिस्क. तुम्हाला मगाशी सांगितलं फॉरेन एक्सचेंज रिस्क म्हणजे काय असते? आपले 60 रुपये अमेरिकेतील $1 हे जो काय रेशो हे ठरलेलं असतं प्रमाण, त्याला काय म्हणतात? फॉरेन एक्सचेंज रिस्क. आणि आता आपण कुठची फ्लेक्झिबल एक्सचेंज रिस्क वापरतो, फ्लेक्झिबल एक्सचेंज रिस्क सिस्टीम वापरतो ना, त्यामुळे हे चेंजेस होत राहतात. समजलं? म्हणजे आपला रुपया चेंज होत राहतो, त्यामुळे जी रिस्क असते ती फॉरेन एक्सचेंज रिस्क. आणि काय असते? पॉलिटिकल रिस्क असते, म्हणजे कोणाचं गव्हर्नमेंट आहे, त्याच्या पॉलिसीज काय आहेत, त्या सगळ्याचा इफेक्ट होतो. ओके. हे आपण इट हेल्प टू अंडरस्टँड अँड मॅनेजिंग फॉरेन एक्सचेंज रिस्क अँड पॉलिटिकल रिस्क. हे झालं. अँड कॉपिंग विथ द मार्केट इम्परफेक्शन्स म्हणजे काय? असमानता जी मार्केटमध्ये आहे त्याचा आपण कोपिंग म्हणजे सामना कसा प्रकारे करू शकतो हे आपल्याला यामुळे समजतं. इंटरनॅशनल फायनान्स एम्फासिस हाऊ टू डील विथ द एक्सचेंज रिस्क अँड मार्केट imperfections using the various instrument and tools that are available. ओके. मार्केट इम्परफेक्शन म्हणजे काय? मार्केट असमानता आणि जी काय एक्सचेंज रिस्क आहे त्याचा आपण सामना कशा प्रकारे करू शकतो ते आपल्याला इंटरनॅशनल फायनान्समध्ये समजतं. युसिंग द व्हेरियस इन्स्ट्रुमेंट अँड टूल्स. त्याचा आपण अभ्यास करतो. जे काय मार्केटमध्ये जे काय रिस्क असतात त्या रिस्कचा आपण सामना कसा करावा हे आपल्याला याच्या सहाय्याने समजतं. व्हाईल ॲट द सेम टाईम मॅक्झिमाइज द बेनिफिट. यांचा काय सामना करायचा? कसला सामना कसा करायचा? इंटरनॅशनल फायनान्स इम्पासिस हाऊ टू डील विथ द एक्सचेंज रिस्क अँड मार्केट इम्परफेक्शन्स. यांचा काय करायचा? सामना करायचा. आणि सेम टाईम काय करायचं? मॅक्झिमाइज द बेनिफिट काय करायचे? मॅक्झिमाइज करायचे. अँड एक्सपांडेड ग्लोबल अपॉर्च्युनिटी सेट. आणि त्यामुळे ग्लोबल अपॉर्च्युनिटी सेट आपल्याला कशा प्रकारे मिळेल, म्हणजे आपण ज्या काय अडथळे आहेत त्यांचा आपण सामना फायनान्समधील कशा प्रकारे करावा, त्याच्यासाठी कुठच्या टूल्स वापराव्यात, कुठच्या इन्स्ट्रुमेंट वापराव्यात आणि आपले बेनिफिट मॅक्झिमम कशा प्रकारे करावे याचं आपल्याला मार्गदर्शन कोणामुळे मिळतं? इंटरनॅशनल फायनान्समुळे आपल्याला हेल्प होते. पुढचं बघा. इंटरनॅशनल फायनान्स इज द कन्सर्न विथ द हाऊ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट एस्पेशली एमएनसीज म्हणजे काय सांगितलं? मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स कोप विथ द कॉम्प्लेक्स फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस. म्हणजे इंटरनॅशनल फायनान्स काय करतं सांगा? हाऊ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक्स युनिट एस्पेशली एमएनसीज ज्या काय मल्टीनॅशनल युनिट्स आहेत. मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन म्हणजे काय? एका देशात स्थापना होतात आणि अनेक देशात काम करतात. त्यांनी कॉम्प्लेक्स फायनान्शियल इन्व्हायरमेंट म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय फायनान्शियल इन्व्हायरमेंट हे कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचे आहे इंटरनॅशनल बिझनेसचं. तर तिकडे यांनी एम एन सीसने कशाप्रकारे या अडथळ्यांचा सामना करावा आणि कशाप्रकारे मात करून सक्सेसफुल व्हावं हे आपल्याला कशामुळे समजतं? इंटरनॅशनल फायनान्समुळे समजतं. ओके. हे चौथं झालं. आता पाचवं बघूया. इंटरनॅशनल फायनान्स फोकस ऑन इश्यू मोस्ट रेलेव्हंट फॉर द मेकिंग साऊंड बिझनेस डिसिजन इन द ग्लोबल इकॉनॉमिक. साऊंड म्हणजे काय? भक्कम. आपले डिसिजन कसे असावेत? भक्कम असावेत. यासाठी काय करतं? इंटरनॅशनल बिझनेस मदत करतो. बघा. इंटरनॅशनल फायनान्स फोकस ऑन इश्यूज मोस्ट रिलेव्हंट ऑफ मेकिंग साऊंड बिझनेस डिसिजन इन ग्लोबल इकॉनॉमी. ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा चांगल्या प्रकारे निर्णय कसे घ्यावे याच्यासाठी आपल्याला कोण मदत करतं? इंटरनॅशनल फायनान्स मदत करतं. ओके. आपला हे पाचवं झालं. आता सहावं बघा. इंटरनॅशनल फायनान्स मेंटेन पीस अमंग द नेशन. देशामध्ये काय राहावी? वेगवेगळ्या देशामध्ये शांतता मेंटेन राहावी याच्यासाठी देखील इंटरनॅशनल फायनान्स मदत करतं. जिकडे समजा एखाद्या देशात समजा भूकबळीने लोक जात असतील किंवा जिकडे बेरोजगारी वाढलेली असतील तर IMF सारख्या संस्था तिकडे पैसे देऊन तिकडे शांतता मेंटेन करण्यासाठी पण काम करतात. बघा. युटिलायझेशन ऑफ IFRS. ओके. IFRS रूल्स आहेत जे तुम्हाला अकाउंटमध्ये शिकवले जातील. त्यांचा वापर कसा करावा इन अँड इफिशियंट वे.
इन मेनी स्टेजेस ऑफ इंटरनॅशनल फायनान्स. इंटरनॅशनलच्या फायनान्सच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपण IFRSचा रूल्स वापरतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे आपण फायनान्शियल मॅनेजमेंट करू शकतो. तर हे काय आहेत इंटरनॅशनल फायनान्सचे काय आहेत गोल्स आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, चॅलेंजेस बघणार आहोत. ओके, आजच्या पुरते एवढं पुरे.